वृश्चिक राशीच्या जातकांना ह्या आठवड्यामध्ये ग्रहस्थितीचा प्रभाव घर, कुटुंब, वैयक्तिक स्थैर्यावर विशेष जाणवू शकतो. सूर्य आणि शनी यांचा चतुर्थ भावावर प्रभाव पडत असल्यामुळे पारंपरिक भारतीय ज्योतिषानुसार हा भाव घर, माता, मानसिक शांतता आणि स्थावर मालमत्ता यांच्याशी संबंधित मानला जातो. सूर्य शनी संयोगामुळे काही जबाबदाऱ्या वाढू शकतात आणि घरगुती विषयांवर तुमचं लक्ष अधिक केंद्रित करणं गरजेचं आहे. गुरुची अनुकूल दृष्टी सर्जनशीलता आणि सकारात्मक विचार वाढवणारा ठरेल. चंद्राचा आठवड्यातील प्रभास कधी भावनिक तर कधी अभावनिक चढउतार निर्माण करू शकतो, पण संयम ठेवल्यास परिस्थिती हळूहळू नियंत्रणात राहील. नोकरी करणाऱ्या वृश्चिक राशीच्या जातकांना ह्या आठवड्यामध्ये कामाच्या ठिकाणी स्थिरता राखणं गरजेचं आहे. काही नवीन कामे किंवा जबाबदाऱ्या मिळू शकतात, ज्यामुळे सुरुवातीला थोडासा ताणतणाव जाणवेल. मात्र तुमची चिकाटी आणि मेहनत तुम्हाला योग्य मार्गावर नेईल. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामातील प्रामाणिकपणाची दखल घेऊ शकतात. सहकाऱ्यांशी समन्वय ठेवणे ह्या आठवड्यात महत्त्वाचे आहे. व्यावसायिकांसाठी आठवडा नियोजन आणि व्यवस्थापन सुधारण्याचा असून काही जुने व्यवहार या आठवड्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे, तेव्हा त्याबाबत योग्य ती पावलं उचला. व्यापार किंवा सेवा क्षेत्राशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांना ग्राहकांकडून ह्या आठवड्यात चांगला प्रतिसाद मिळू शकतो. भागीदारीत काम करणाऱ्यांनी विश्वास आणि स्पष्टता ठेवणे आवश्यक असून आठवड्याच्या शेवटी एखादी गोष्ट महत्त्वाची अशी व्यावसायिक क्षेत्रामध्ये घडू शकते आणि नवीन व्यावसायिक संधी देखील तुम्हाला त्याबाबतीत प्राप्त होऊ शकतात. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासात सातत्य ठेवण्याचा असून काही विषय समजून घेण्यासाठी थोडी अधिक मेहनत घ्यावी लागू शकते. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी वेळेचे योग्य नियोजन करणे आवश्यक असून काही विद्यार्थ्यांना शिक्षक किंवा मार्गदर्शकांकडून महत्त्वाचे संकेत मिळण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास टिकवून अभ्यास केल्यास चांगली प्रगती साधू शकाल. वैवाहिक जीवनात संवाद आणि समजूतदारपणा महत्त्वाचा असून घरातील काही विषयांवर जोडीदारासोबत चर्चा करून निर्णय घ्यावा लागेल. लहान सहान मतभेद शांतपणे सोडवण्याचा प्रयत्न केल्यास नात्यातील सौहार्द टिकून राहील. प्रेमसंबंधात असणाऱ्यांनी हा आठवडा नात्यातील विश्वास वाढवणारा ठरू शकतो. आर्थिकदृष्ट्या आठवडा मध्यम स्वरूपाचा असून नियमित उत्पन्न कायम राहील. काही घरगुती खर्च वाढू शकतात. खर्चाचे योग्य नियोजन केल्यास आर्थिक ताण कमी होईल. लोकांना स्थावर मालमत्ता किंवा घराशी संबंधित विषयामध्ये या आठवड्यामध्ये विशेष प्रगती दिसून येईल. गुंतवणुकीबाबत विचारपूर्वक निर्णय घेणे आवश्यक आहे. आरोग्याच्या दृष्टीने वृश्चिक राशीच्या जातकांना मानसिक शांतता महत्त्वाची असून कामाचा ताण किंवा घरगुती जबाबदाऱ्यामुळे थोडासा थकवा जाणवू शकतो. नियमित व्यायाम करा. योग आणि ध्यान केल्यास मानसिक व शारीरिक संतुलन योग्य पद्धतीने हाताळू शकाल. संतुलित आहार घ्या, पुरेशी झोप घ्या, त्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत होईल. वृश्चिक राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 3 व 8. शुभ रंग आहे गडद लाल आणि तपकिरी. शुभ वार आहे मंगळवार. शुभ दिनांक आहे 10 व 13 मार्च. व वृश्चिक राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय: या आठवड्यात मंगळाची अनुकूलता प्राप्त करण्यासाठी येत्या मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन हनुमान चालिसाचा एक पाठ करा आणि हनुमंताला 5 लाल फुले अर्पण करा. तसेच गरजूंना मसूर डाळ किंवा लाल फळांचे दान केल्यास अडथळे कमी होऊन कार्यात यश मिळवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल.